घर आवडलंय ना दोघांना? पण बरं ऐका, दोघही सगळं नीट तपासून घ्या बरं का आधी. वय वय समजा काय तपासून घेतलंय. थोडं लांब आहे. म्हणजे कंपनीपासून तसं आम्हाला जवळ आहे, आत्ताच्या घरापासून लांब आहे. 1 BHK पाहिलंय, पण ताई सोसायटी छान आहे. अरे वा, मग छानच आहे की. माझं असं झालं की आई बाबांना पण अजून किती वर्ष आपण साईड ठेवणार, त्यांना पण जरा फ्लॅटचं सुख घेऊ दे. पण ताईडा, त्या दिवशी आम्ही फ्लॅट बघायला गेलो होतो तेव्हा बाबांच्या वयाची खूप माणसं तिथे मस्त कॅरम बिरम खेळत बसले होते. सो बाबांना खूप मजा येणार आहे तिथे. ते मग आपण हे नक्की करूया. हो, म्हणजे लोन किती मिळतं त्यावर ठरेल ना. ते माझ्याकडे राहिलं. म्हणजे मी कळवते तुला सरांशी बोलून. ठीक आहे, निघू आम्ही. चालेल. ताईडा, सुट्टी कधीपासून घेणार आहेस? आता अगदी शेवटपर्यंत काम करण्याचा विचार आहे माझा. अरे बाळ झाल्यानंतर मला जास्तीत जास्त सुट्टी घ्यायची आहे. आणि तसं बँकेत कामाचं प्रेशर नाहीये रे. इकडे सगळे छान आहेत, खूप सांभाळतात मला, काळजी घेतात माझी, त्यामुळे चालतं. आता बाळ झाल्यावर 3-4 महिने सुट्टी घेणार आहे मी. वय म्हणजे बाळासोबत पण जास्त टाइम घालवता येईल ना, म्हणूनच तर. बरं, निघतो. नीट जा, काळजी घ्या. हो, बाय. नीट जा रे. कळवतो मी तुला. म्हणजे घर कसं रिकामं झालं नाही? हो ना, सरी गेली पण बेबी वन्सनचं मला जरा नवल वाटलं. पण झालं ते छान झालं की नाही? नाही, बरंच झालं. त्या बोलत नव्हत्या पण त्यांना आतून त्रास व्हायचा. श्रीनी काय जादू केली कोणाच ठाऊक. जान्हवी पण. हो ग, श्रेय तिचेही आहेत. काय सोन्यासारखी पोरं आहेत ना आपली. म्हणून आता देवाला तेच सांगत होते की पुढच्या जन्मी सुद्धा श्रीच माझ्या पोटी जन्माला येऊ दे. आता पुढच्या जन्मी मी आई व्हायचं असं ठरलंय ना वहिनी. बरं बाई, तू आई हो, मी काकू होय. काकू काय फक्त नात्याने हो, तशा तुम्ही आईच असणार आहात. या जन्म जशी मी आहे ना तशा. तुझं ते खूप लांबचं प्लॅनिंग आहे नाही, पुढच्या जन्माचं वगैरे. रात्रीच्या जेवणाचं प्लॅनिंग झालंय का? ते करायचं. मग आपण करूया ना त्यांना मदत. श्री, करूया ना, काय करूच या. बिचारांचं घर होत आहे. मी तर म्हणत होतो त्यांना हनीमूनला पाठवूया, ते होत नाही, निदान घर तरी. नाही, त्यांना खूप घराचे वेध लागलेत. हनीमूनला तर ते जाणारच नाहीत आता. हे मी काय म्हणतो, पण ते लोन का काढतात? आपण सगळी अमाऊंट देऊ शकतो. तो नाही घेणार. नाही, पण मी काय म्हणतो, त्यांना सांगायचंच नाही ना. मग कशी मदत करणार? बाबांमार्फत करू. नाही, लोन तर तो काढणारच. आपण एक करू शकतो, वर्षे लागणारे पैसे आहेत ना ते आपण बाबांमार्फत देऊ. ठीक आहे, तू म्हणशील तसं. मला फक्त अमाऊंट सांग आणि केव्हा ट्रान्सफर करायचं ते सांग. थँक्यू श्री. नवरा बायको मध्ये थँक्यू. अरे असंच म्हणावं असं वाटलं मला. नाही, ठीक आहे, पण जरा आय लव्ह यू म्हणून चालेल मला. ते मी नेहमीच म्हणते, तूच म्हणत नाहीस. झाली आली का संक्रांत माझ्यावरच. आता संक्रांतीशीच लग्न केलंयस ना. मला आवडते ही संक्रांत. आय लव्ह यू. ऑलराईट. हे बघ असा वागतोस तू. कितना वा? देवीचा आला होता ना फोन तुम्हाला? हो, म्हणाली होती मला फोन करते म्हणून.
हो अहो, इतकं अचानक झालं ना सगळं. म्हणजे आधी सरीचं लग्न अचानक, त्यात आणि तुम्हाला माहितीये का, तो देव आहे ना, तो पप्पूचा, म्हणजे नाव त्यांचं प्रद्युम्न आहे, सरीचा नवरा. त्यांची दोघांची खूप मैत्री आहे म्हणे, अगदी जीवाभावाचा मित्र आहे म्हणे. लग्नालाही येणार होता, पण आपल्या घरात लग्न आहे असं कळल्यावर घाबरला बहुतेक. मग त्या पप्पूनी श्रीला फोन केला आणि बोलावून घेतलं. श्रीलाही खूप टेन्शन आलं असणार हो. श्री म्हणाला नकोच, म्हणून लग्नाला नाही आला. पण नंतर 2-3 दिवसात काय झालं माहित नाही, देव सरळ घरीच आला आणि बेबीचं आणि त्यांचं काहीतरी बरंच बोलणं झालं. बहुतेक भांडण सगळं मिटलेलं दिसतंय. त्यानंतर 2 दिवसांनी बेबीनी बॅग भरली आणि ती त्याच्याकडे गेली. खरंच. काय सरीची लग्नानंतरची तीर्थयात्रा? नाही नाही नाही, आता असं काहीच होणार नाहीये. आता बाळ झाल्याशिवाय कुठलीही तीर्थयात्रा नाही. अहो पण तुमचं यायचं नक्की आहे ना? आता लवकर या आणि पुन्हा परत जायची भानगड ठेवू नका. आता आलात की कायमच. हो, आता दिवसभर मी आणि इंदी दोघीच असतो ना घरी. बरं, बाळ झाल्यानंतर ती जायला लागेल ना बुटीकला. हो, आई बऱ्यात ना, एकदम छान आहेत. इतका उत्साह होता त्यांना सगळ्या गोष्टीतनं. पण आम्ही सगळेच तुमच्या येण्याची वाट बघतोय आता. लवकर या. हो, मी भाऊजींनी सांगितलंय शरीला घेऊन लवकर या म्हणून. बाळ झाल्यावर बाळाला बघायला तरी याल ना? हो हो, चालेल, वाट बघते. बाय. बाबा अहो, पण पिंट्याला घर घ्यायचं आहे आणि आता घराच्या किमती किती वाढतायत तुम्ही बघताय ना. पण बाबा, तुम्ही असे भाड्याच्या घरात किती दिवस राहणार आहात मला सांगा बघू. हो ग, पण सगळी सोंग आणता येतील, पैशाचं सोंग नाही ना आणता येत. पैशाची जुळवाजुळव काय करायची? हो, मला माहितीये बाबा, आणि हे दोघेही निम्म्यापेक्षा जास्त बिचारे लोनच घेत आहेत. पण बाबा, तेवढे पैसे पुरेसे नाही आहेत. बर, मग? मी आणि श्री त्यांना मदत करणार आहोत. नाही, तुमच्याकडून नाही घेणार तो. हो, पण तो तुमच्याकडून घेईल. म्हणजे? तुम्ही त्यांना पैसे देताय असं सांगा. पण काय म्हणजे, माझ्याकडे एवढे पैसे कुठून आले, काय सांगू मी? बाबा हो, तुमची एखादी FD ऑलरेडी केलेली होती किंवा एखादी पॉलिसी मॅच्युअर झाली असं काहीतरी सांगा ना तुम्ही त्यांना. अगं पण जानू, या सगळ्याची खरंच गरज आहे का? बाबा हो, घर होऊन जाईल. अगं पण हे तुझे पैसे परत कसे देणार आहे, तो फेडणार आहे कसे? अहो, परत फेडायची गरजच नाहीये. हे लग्नाचं गिफ्ट आहे आमच्याकडून. मला नाही पटत आहे. हो, पण तरीही माझं ऐका ना बाबा. एरवी मी तुम्ही सांगाल तसंच वागते की नाही? अगं पण त्याला जरा हातपाय मारू दे ना, धडपड करू दे ना. बाबा, पहिल्या घराला मी मदत करणार आहे. नंतर तो मोठं घर घेईल, बंगला घेईल कदाचित, त्यावेळी त्याचं त्याला करू दे. आणि बाबा, घर घेणं सोपी गोष्ट नाहीये ना, थोडासा पुश लागतोच. बरं, त्याला आता जर माझी मदत नाही झाली तर मग बाबा उपयोग काय मी साठवलेल्या पैशाचा? जानू, अगं पण बाबा, तुम्हाला शपथ आहे माझी, तुम्ही ही मदत करणार आहात मला. तर तुम्ही शब्दाच अशा घालता की काय बोलणार मी? थँक्यू बाबा. मी सांगते श्रीला. बरं, मग मी हे कधी सांगायचंय पिंट्याला सगळं पैशाचं? ते तुम्ही बघा, तुम्हाला जेव्हा योग्य वाटेल ना तेव्हा सांगा. आणि किती पैसे आहेत माझ्याकडे काय सांगू मी त्याला? त्या सगळ्या फिगर मी चेक करून तुम्हाला मेसेज करते बाबा. बर, ठेवते फोन. बाय. काळजी घे ग तब्येतीची. हो बाबा.
घराचं सगळं नीट होईल का? आता तर बाबांना पण आशेला लावून ठेवलं. हे लोनचं नाही झालं ना तर त्यांना पण खूप वाईट वाटेल. आईला पण वाटते नव्या घरात जावं. आणि सुनीता तर स्वप्नच बघते. देव बाप्पा प्लीज यार माझं लोनचं काम होऊ दे, नाहीतर घरातल्या सगळ्यांना खूप वाईट वाटेल. आणि आता मला माझ्या भाचीला मोठ्या घरातच आणायचं. बाप्पा प्लीज हे लोनचं सगळं नीट होऊ दे. श्री, बाबा तयार झाले. फॅन्टॅस्टिक. ऐक, मी पैसे तुझ्या अकाउंटला ट्रान्सफर करतो आणि तू तुझ्या बाबांच्या अकाउंटला कर. चालेल? ऐक, आपण सीएन ना एकदा विचारूया का माझं आपल्या? झालंय बोलणं. श्री, हो हो, मी तयारीतच होतो. बरं काय म्हणाले ते? ते हेच म्हणाले की मी तुझ्या अकाउंटला ट्रान्सफर करायचे आणि तू तुझ्या बाबांच्या. गुड. गुड. तायडाबाई खुश ना? तुझ्या पण तर बहिणाबाईचं घर होतंय ना? हो. पण श्री खरंच आय एम सो हॅपी. अरे वाईफ हॅपी तर लाईफ हॅपी आणि मी हॅपी. थँक्यू. प्लेजर इज ऑल माइन. श्री, सगळे म्हणतात की आपल्या बाळाचाच पायगुण आहे. सगळे वगैरे काय नाही, असं तुझं म्हणणं आहे. अरे नाही, खरंच सगळे म्हणतात. ओके ओके ओके, तुला जर या सगळ्याचं क्रेडिट बाळाला द्यायचं असेल ना तर दे. माझी काही हरकत नाही आणि आनंदच आहे की. ठीक आहे, मग मला असंच वाटतं की हे सगळं आपल्या बाळामुळे घडतंय. ठीक आहे ठीक आहे, ठेवू? बाय. अरे मनीष, अरे पिंट्या, बरं झालं इकडेच भेटलास. मी तुला भेटायलाच येणार होतो. का? आम्ही घर बघून आलो. कसं वाटलं? मस्त आहे मस्त आहे मस्त आहे मस्त आहे. क्या? तुम्ही दुसऱ्या मजल्यावर घेताय ना? हो रे, म्हणजे मला खरं तर पहिल्या मजल्यावर हवा होता बाबांसाठी. हा. लाईट गेले, लिफ्ट बंद झाली तर बाबांना त्रास नको ना. पण काय यार, पहिल्या मजल्यावरचे सगळे फ्लॅट्स ऑलरेडी गेले. अरे पण दुसरा मजला काही वाईट नाहीये आणि लिफ्ट बॅकअप असतंच की. अरे हो, तसे सगळे फ्लॅट चांगलेच आहेत तिथले, पण तरी. आणि मी माझ्या आई बाबांना सुद्धा घर दाखवून आलो. त्यांना आवडलंय खूप. अरे मला पण आई बाबांना न्यायचं, पण म्हटलं आधी हे लोनचं जरा सेटल होऊ दे. कारण हे लोनचं काही झालंच नाही आणि उगाच त्यांना घर दाखवून आणलं तर उगाच आशा लागून राहील ना त्यांना. हा पिंट्या, लोनचं काम 100% होईल. जान्हवी बँकेतच आहे रे कामाला. अरे हो, बघू नेईन त्यांना. तू कितव्या मजल्यावर घेतोयस? 4थ्या. वाव, इथून व्ह्यू सॉलिड असेल ना? अरे मस्त आहे, एकदम मस्त आहे. इनफॅक्ट गीताला खरं तर अजून वरचा मजला हवा होता, पण ते फ्लोर राईज असतं ना, फ्लोर राईज मुळे फ्लॅटची किंमत वाढते. अरे हो हो, म्हणून मग आम्ही 4था मजलाच डन करतोय. ठीक आहे. एका अर्थी काय, आपण एकाच चाळीतनं एकाच बिल्डिंग मध्ये शिफ्ट होतोय. बरं आहे ना मग. हो अगदी बरं आहे. पिंट्या, मला काय वाटतं माहितीये, आपण शेजारी शेजारी म्हणूनच जन्माला आलोय. खरंय. आता आमचंही लोनचं काम सुरू होईल. तुझं झालं की मला सांग. हो, मी कळवतो लोनचं. चालेल, निघू. चला. चल. टाटा. Good night. बाय. बरं ऐक ना, त्या अडॉप्शनचं काय म्हणत होतास? प्रोसेस चालू आहे. मनीष आणि गीता पण घेत आहेत ना? ऍक्च्युअली इट्स अ गुड डिसिजन. मी पण गीताला हेच म्हणाले. म्हणजे मनीष आणि गीताचं 1 आणि आपली 2. श्री, आपल्याला जुळं असेल का रे? आपल्याला होईल ते 1 आणि आपण अडॉप्ट करू ते 2, अशी 2 म्हणतोय. अरे हो, ते कळलं मला, पण माझ्या मनात आता असा विचार आला. अगं मग डॉक्टरने आपल्याला सांगितलं नसतं का? हो, तेही आहेच. बरं सॉरी, काय म्हणत होतास तू? हा, तर मी म्हणत होतो की बहुतेक 3 बाळं एकाच वेळी येणार. वाव, किती मस्त ना. आपण सगळे एकत्र आई बाबा होणार.
कशाचाही आनंद कसा होऊ शकतो तुला? अरे हो, म्हणजे त्यांचं सगळं एकत्र होईल की नाही, शाळा कॉलेज. वाव. तू खूप पुढचा विचार करतेस असं नाही वाटत तुला? मला बाई बाळाच्या फ्युचरचा विचार करायला खूप आवडतो. अरे म्हणजे श्री, बघ ना, असा विचार करायचा की ते काय करेल, आपण त्यांच्यासाठी काय करू, मग त्यांच्या फ्युचरसाठी आपण. आई, टिपिकल आई मटेरियल. असू दे, तू तर बाबा व्हायच्या आधीपासूनच बाबा मटेरियल आहेस. तुझ्या पर्सनॅलिटी मध्येच पालकत्व आहे. सॉरी. तर असं सगळं आमचं बोलणं आधी झालं होतं आणि ती म्हणाली बोलू नका म्हणून मी बोललो नाही, एवढंच. अच्छा, म्हणजे ती तुम्हाला पैसे देणार आणि मग तुम्ही ते पैसे पिंट्याला देणार असं? असंच काहीच. काय बाई म्हणावं या पोरीला, किती कळणार आहे ती अजून या घरासाठी, तिच्या भावासाठी, त्याचं घर व्हावं म्हणून. सख्खी बहीण तरी करेल का हो एवढं भावासाठी? आणि 10-20 लाख असे उचलून देणं म्हणजे काही सोपं नाहीये. हा, आता ठीक आहे, त्यांची परिस्थिती आहे म्हणून ते देत आहेत, पण आपण पैसे देतोय हे सांगायचंही नाही. ती मोठी मन आहेत नाही त्यांची. खरंच बाई, पेंट्याने पण मागल्या जन्मी नक्की काहीतरी पुण्य केलं असेल म्हणून ही असली बहीण आणि असले भावजी लाभलेत त्याला. पण तू हे बोलू नकोस त्याला. अहो, मी कशाला सांगे? नाही, तुझ्यावर अजून विश्वास बसायला वेळ लागतोय मला जरा. कारण मी वागलेच आहे ना तशी. आता यामागे काही नवीन नाटक नाही ना तुझं? माझं काय नाटक असणार आहे? अहो, मी पण शेवटी माणूसच आहे ना. आणि कधीतरी चूक कळते ना माणसाला आपली. मला आता कळली. माणसांची पारखच नव्हती हो मला कधी. आता जानू एवढी वर्ष माझ्या बरोबर होती, तर मला ती कधी कळलीच नाही. अगदी देव माणसासारखी धावत येते मदतीला. भावासाठी तर अगदी असा जीवच काढून ठेवते. आणि मी बघा काय केलं मी तिच्याशी. तिचं लग्न मोडावं म्हणून प्रयत्न केला, तिचा डिवोर्स व्हावा म्हणूनही मीच प्रयत्न केला. खरं सांगू का, कधी कधी ना आरशात स्वतःला पाहताना डोळ्याला डोळाही देवत नाही मला. असं वाटतं की एकदाच कबूल करावं तिच्याकडे, आणि म्हणजे मन तरी हलकं होईल माझं. हे सगळं मनापासून बोलतेस तू? हो हो, अगदी आपल्या पेंट्याची शपथ. छातीवरनं असं खूप दडपण आल्यासारखं वाटतं. ठीक आहे, मग तू जा जानूकडे आणि बोल तिच्याशी स्पष्टपणे सगळं. ती नक्की माफ करेल तुला. हो, ती माफ करेलच. तिच्या सासरच्यांशी सुद्धा मी कधी चांगले वागले नाही. म्हणूनच जा, तू स्वतः जाऊन बोल तिच्याशी. तुमची परवानगी आहे ना? आहे, पण आता विश्वास तोडू नकोस कला. आता जर तोडला ना तर पुन्हा कधीच विश्वास ठेवू नका तुम्ही माझ्यावर. जान्हवी, आम्ही 4थ्या मजल्यावर घर बुक केलं. बुक केलं सुद्धा? हो, क्या बात है. आम्हाला इतकं आवडलंय ना घर, मी तुला सांगते. वाव. ए गीता, तुझ्या लक्षात येतंय आपण पुन्हा शेजारी शेजारी होणार. आय नो, मी तेच सांगत होते मनीषला. बरं मला सांग, त्याच्या आई बाबांना दाखवलेत ना घर? हो, दाखवलंय आणि ते खुश पण आहेत. ते खुश आहेत म्हटल्यावर मनीषने चेक देऊन पण टाकला. अरे वा. सेव्हिंग्ज होतं का त्याचं. आणि आता आम्ही दोघंही आमच्या नावावर लोन घेणार आहोत. बघूया, होईल. कॉंग्रॅच्युलेशन. आय नो, खूप छान वाटतंय ऐकून. हो. हे पिंट्याचं काय, पिंट्याच्या लोनचं काय?
त्याचं सुद्धा होईल. आणि डाऊन पेमेंटचं? बाबा करणार आहेत अगं. अगं काय सांगतेस काय? अरे म्हणजे डनच आहे की. 100%. मला मनीषला फोन करावाच लागेल. मी आत्ता सांगते त्याला. हॅलो मनीष, आनंदाची बातमी सांगू? पिंट्याचं पण घर होतं आपल्या बाजूला. हो, काहीच प्रॉब्लेम नाहीये, काका देत आहेत. काय एवढ्या रकमेचा चेक? हो म्हणजे नाही पण अचानक एवढे पैसे आले कुठून? अरे अचानक नाही, मी गुंतवले होते ना. बाबा मग बोलला नाहीत कधी मला? अरे तशी कधी वेळच आली नाही ना. तरी पण बाबा, अरे असतील त्यांनी गुंतवलेले. अरे मला सुद्धा माहित नव्हतं. म्हातारपणाची सोय म्हणून ठेवले असतील. अरे चांगला पगार होता त्यांना. मला वाटतं 20-1 वर्ष तरी सर्व्हिस झालीच असेल नाही तुमची? हो हो 20 वर्ष. आणि बाबांना सवयच आहे रे, काडी काडी जमवून संसार करायची. त्यात पुन्हा जानूचं लग्न होतं डोक्यात, तुझं शिक्षण. आणि जानूच्या लग्नासाठी आपल्याला काही खर्चच झाला नाही ना. आणि मी शिकलो नाही त्यामुळे तोही खर्च वाचला. आणि म्हणून सगळे पैसे पडून राहिले. बाबा तुम्ही खरं सांगताय ना?